मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य तागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सोरेसूत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आज खूप दिवसांनी आपण सगळे एकत्र जमलेले आहोत। काळ असतो प्रत्येकांना काळानुसार निसर्ग बदलत असतो, मनुष्य प्राणी बदलत असतो। हे बदल जरी झालं तरी परमेश्वराची कृपा आपल्यावर कमी नसते। परमेश्वराची कृपा आपल्यावर अखंड असते आणि त्या परमेश्वरी कृपेमुळे तुमच्या आमच्या सर्वांच्या पुण्याच्या बळावर असल्या महामारीच्या काळातसुद्धा आपण खूप सुरक्षित आणि व्यवस्थित आहोत आणि हेच शनी महाराजांची कृपा आपण समजायला काय हरकत नाही। आज शनी महाराजांची कृपा त्यागेश्वर महाराजांचे आशीर्वाद
आपल्या पाठीशी अखंड होते, आहेत आणि राहणार आहेत. का तर याचं कारण असं आहे, आपण अशा पडत्या काळात स्वतःचं अस्तित्व सोडलं नाही. सत्य आणि वास्तव्य या गोष्टीला धरून परमेश्वराचं चिंतन करत आलो. त्या चिंतनामध्ये स्वतःचा स्वार्थ नव्हता. त्या चिंतनामध्ये परमार्थ होता. आपल्याबरोबर इतरांचं कल्याण व्हावा, सगळ्या विश्वातील सर्व जीव प्राण्यावर कृपा व्हावी, हा एकमेव हेतून आपण घरी जरी असलो तरी आपण शनी महाराजांचं चिंतन सतत करत आहोत आणि करत राहणार आहोत. अशा काळामध्ये सुद्धा कसलाही काही तुम्हावर आघात झाला नाही आणि होणारही नाही. का तर सनातन चालत आलेली ही जी प्रथा आहे, परंपरा आहे, याला आपण छेद दिला नाही. प्रसंगाला सामोरे गेलो, प्रसंगाला एक प्रसाद म्हणून स्वीकारला, संकटातून मार्ग काढला आणि संकटावर मात केलं. त्याचं एकमेव कारण जी प्रथा, रीत रिवाज जी आहे, मान सन्मान, मोठ्यांचं आशीर्वाद, धाकट्यांना आशीर्वाद देण्याची प्रथा, माणुसकीची प्रथा, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्यात धन्य पावलो आणि इतरांना समजून देण्यात धन्य पावलो. कारण आपल्याला समजल्याशिवाय इतरांना आपण समजून शकत नाही आपण. म्हणून ज्या आपल्या या चातुर्मासातील पवित्र असा ज्या ह्या काळामध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा सणवार असतील, चातुर्मासातील अन्य काय विधी असतील, आपण सगळे देवस्थान जरी बंद असला तरी त्या करत आलो. म्हणून आज या ठिकाणी एक प्रकारचं वास्तव्य आणि अस्तित्व आणि ऊर्जा आहे, एक प्रेरणा स्रोत इथं आहे आणि त्याच्या कृपेने त्याच्या छत्रछायेखाली आपण सगळेजण काम करत आहोत सेवा करण्याची. आता चातुर्मासातला हा शेवटचा टप्पा आहे. याच काळामध्ये अधिक मास पण होऊन गेला आणि या शेवटच्या टप्प्यामधील ज्या सनातन, ज्या क्रतायुगापासून जी चालत आलेली आहे तो गोपाष्टमी. वर्षातनं एक अष्टमी अशी आहे, ते गोपूजन केला जातो. गोमातेचं रक्षण व्हावं, संवर्धन व्हावा, मनुष्य प्राण्याचं कल्याण करणारे, मनुष्य प्राण्याचं संवर्धन करणारे एकमेव कलियुगातली शक्ती आणि सामर्थ्य असेल तर ते गोमाता आहे. लक्षात ठेवा, ती खूप पवित्र आहे. म्हणून उद्या रविवारी गोपाष्टमी आहे. याने गोपाष्टमीचा अर्थ सर्व देवता त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत, जे आपण 33 कोटी देवता म्हणतो. मनुष्यांना पालन करणारा सृष्टीचा आदिदेवसुद्धा त्यात सामावलेला आहे. म्हणून गोपूजन उद्याच्या दिवशी आपल्याला गोपूजन करणं काळाची गरज आहे. कारण गोपूजनाशिवाय कलियुगावर मात करणारं सामर्थ्य दुसरं नाही आहे. कलियुगावर मात करायचं असेल तर आपल्या दारामध्ये गोमाता असावी. ती रानातनं चरून आल्यानंतर संध्याकाळचा आपल्या दारामध्ये, अंगणामध्ये जरी उधळत गेली आणि तिच्या खुऱ्याचं जे माती आहे तर जरी आपल्या घरावर उडून पडलं किंवा आपल्यावर त्याचं पडलं किंवा आपण त्याच्या खुऱ्याचे माती जरी मस्तकाला लावलं तर अनन्य जन्माचा पाप सगळा धुवून जातो. एवढं सामर्थ्य त्या गोमातेच्या खुऱ्यामध्ये आहे, एवढं पावित्र्य त्या गोमातेमध्ये आहे. ते गोमातेचं शेण जे आहे, आपण शेण घर सारवत असतो, इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तूनं घर सारवत नाही,
पण शेणेने मात्र आपण घर सारवत असतो आणि तिथं विधिवत करत असतो, त्याचं पावित्र्य असतं. याचं एकमेव कारण की शेण म्हणजे लक्ष्मी आहे. शेण म्हणजे लक्ष्मी आहे, म्हणून आपण घर स्वच्छ करत असतो. घरात लक्ष्मी यावी, स्थिरावावी, स्थिर राहावी आणि आपली भरभराटी व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. गोमातेची एकही वस्तू असं नाही की ती आपल्याला गरजेची नाही आहे. तिची शेण असेल पवित्र मानतो, गोमूत्र आपण पवित्र मानतो, गंगा समान मानतो. आपण एखादं काय आपल्याला मनामध्ये शंका असेल तेव्हा आपण गोमूत्र अंगावर शिंपडून घेतो. याचा अर्थ गंगेच्याही पलीकडची पवित्रता, पावित्रता त्या गोमातेमध्ये आहे, त्या गोमूत्रामध्ये आहे. लक्षात ठेवा, शेणीमध्ये लक्ष्मी आहे, गंगाही गोमूत्रामध्ये आहे. तर त्याचं एवढं सामर्थ्य आहे. बघा, इतर गुरांचं, इतर जनावरांचं दूध आणि गाईचं दूध, गाईचं दूध म्हणजे कलियुगामध्ये अमृत समजलेलं आहे. कारण आता म्हैस जर आपल्या घरी असेल, थोडं जरी ऊन लागलं तरी ती सावलीकडे येते, पण गोमाता कधीही सावलीकडे येत नाही. उन्हात दिवसभर जरी बांधलं तुम्ही गायला तर ती उन्हातच राहणार. आणि तुम्ही आम्ही सुद्धा सावली शोधतो, उन्हामध्ये राहू शकत नाही, कडक उन्हामध्ये, पण माझी गोमाता राहू शकते. त्याचं एकमेव कारण आहे त्याचं जे माकड हाड आहे, माकड हाडाच्या तिथं एक सूर्यकेतू नावाचं एक नाडी आहे. सूर्यकेतू नावाची एक नाडी आहे. सूर्याच्या किरणाचा जो प्रकाश असतो, जो तेज असतो, तो ऊर्जा असते, ते फक्त ती नाडी खिचून घेते आणि त्यातनं सोनं तयार होतो. आणि दूध गायचं तापून पहा, सोनेरी कलर सुटलेला असतो. दुसऱ्या दुधामध्ये ते नसतं. फक्त गायचं दूध तुम्ही तापवा, जेवढं तापवा तेवढं सोनेरी कलर, ते सोनेरी रंग त्याच्यामध्ये चढलेला असतो. म्हणून सोन्याचं पावित्र्य, सोन्याहून बी पिवळं असं दूध आहे. आणि ते दूध आपण प्राशन केले की आपल्याला पुष्ट करते, आपली संवर्धन करते, आपलं कल्याण करतं. त्याचं गायचं गोमूत्र उपयोगी आहे, शेण उपयोगी आहे, दूध उपयोगी आहे. जरी भाकड गाय जरी असली तरी तुम्हाला तिचं शेणीपासून तुमचं शेताचं संवर्धन करून जाते. म्हणजे मनुष्य प्राण्याचं कल्याण केल्याशिवाय ते गाय जाणार नाही. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य गायमध्ये. म्हणून ज्या दारापुढे, ज्यांच्या घरापुढे गोमाता आहे तिथं भरभराटी आहे. काही कमी पडणार नाही गोमातेच्या चरणस्पर्शाने. म्हणून उद्या गोपाष्टमी आहे. ह्या गोअष्टमीच्या दिवशी आपण गोमातेचं संवर्धन व्हावा, रक्षण व्हावं, ती आपली कल्याण करावा, म्हणून गोपूजन आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीप्रमाणे आता एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत ज्या तुळशीचा आपण लग्न लावतो, हा एक मोठा आपला संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. खूप मोठा तुळशीचं लग्न आपण जे म्हणतो, तुळशीचं लग्न करण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे. तुळशीचं संवर्धन आपण करत असतो. तुळस म्हणजे ह्या सगळ्यात विष्णूला प्रिय आहे. विष्णू पदावर पोचलेली तुळस आहे. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. कुठल्याही फुलामध्ये, कुठल्याही वनस्पतीमध्ये सगळ्यात पवित्र असेल तर ते तुळशी आहे. सगळ्यात पवित्र. सगळ्या फुलात फुल, सगळ्यात कितीही जरी फुलं असले, गुलाब असेल, मोगरा असेल, कुठलंही फूल घ्या, पण सगळ्याच्या अगोदर विठ्ठलाच्या मस्तकावर तुळस चढवली जाते, तेव्हाच त्याची पूजा पूर्ण होते. तोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही. त्याचं आख्यायिका अशी आहे, अनेक पुराणामध्ये अनेक पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. काही पुराणामध्ये असं सांगितलं की तो गंगापुत्र जो जालिंदर आहे, तो जालिंदर महाभयंकर असा राक्षस होता. खूप मोठा राक्षस होता, महापराक्रमी होता, पापी होता, पण तो सगळ्यावर विजय प्राप्त करायचा. देवादिकांना सुद्धा तो बंदिवासात ठेवला होता. सर्व देवांना तो बंदिवासामध्ये ठेवला होता. याचं एकमेव कारण की तो एवढं सतत विजय प्राप्त करत होता. याचं एकमेव कारण असं आहे की त्याची पत्नी वृंदा नावाची पत्नी होती आणि ती पत्नी महापतिव्रता होती. महापतिव्रता होती तिची पत्नी.
तिचं पत्नीनं महापतिव्रतेचं जे पुण्य आहे ते पुण्य त्याला समर्पित करायची पतीला, आणि पती ह्या सगळ्या देवांना त्याच्या पुण्याच्या बळावर सगळ्यांना बंदिवासात ठेवला आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचं राज्य निर्माण झाला. हाहाकार माजला सगळीकडे. शेवटी सगळ्या देवांनी विचार केला, महाविष्णूकडे गेले. महाविष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी विनंती केला. महाविष्णूने विचार केला की जर एखाद्या पातिव्रत्याचं पुण्याच्या बळावर जर सत्य असत्याचं रक्षण करत असेल तर धर्मालाही मान्य नाही, विष्णूला हे मान्य झालं नाही. आणि विष्णूने स्वतः जालिंदरचा रूप घेतला आणि रूप घेऊन असं एक आख्यायिका आहे की रूप धारण करून तो त्या वृंदेला स्पर्श केला. वृंदेला स्पर्श केला आणि वृंदेला जेव्हा स्पर्श केला तेव्हा तो जालिंदर तिकडे धारार्थी पडला, मृत्यू पावला. कारण याचं पुण्याचं खंडन झालं. पुण्याचं खंडन देवाशिवाय कोणी करू शकत नाही, तुमच्या आमच्यात करण्याचं सामर्थ्य नाही. पातिव्रत्याचं एवढं सामर्थ्य आहे. काही आख्यायिकामध्ये असंही आहे की इकडं महायुद्ध चालू होता, ह्याचं पातिव्रत्याचं पुण्य ही साधना करायची आणि साधनेचं सगळं पुण्य ती पतीला अर्पण करायची आणि पती सगळ्यावर राज्य करायचा. हे करत असताना विष्णूने त्याचे 2 माकडाच्या मार्फत एक धड आणि एक मुंडकं त्याच्या अंगणामध्ये नेऊन टाकलं. त्याच्या अंगणामध्ये नेऊन टाकल्यानंतर ती रडा लागली, ढसाढसा वृंदा रडत असताना तो देवाचा साधूंचा अवतार घेतला आणि साधूंचा अवतार घेऊन आणि तो संजीवनी मंत्राने त्या जालिंदरला जिवंत केल्याचं ढोंग केला. आणि जालिंदर जिवंत केला म्हणजे तो विष्णू त्याचं रूप धारण केला आणि विष्णूने रूप धारण करून जालिंदरच्या रूपाने वृंदेचं शीलभंग केला. जेव्हा शीलभंग झाला तेव्हा तो जालिंदर रणांगणामध्ये पडला आणि त्याचे दूत होते, त्यांनी सांगायला आले राक्षस की आपले राजे संपलेले आहेत. तेव्हा ते विचार केले की हा नक्की कोण आहे. तिच्याकडे एवढं सामर्थ्य होतं, एवढं सामर्थ्य होतं, पृथ्वीला हलवायची, सूर्यचंद्राची गती थांबवायची, जेवढं सामर्थ्य पातिव्रत्यामध्ये होतं. आणि त्याच्या बळावर त्यानं रूप धारण केलेल्या विष्णूला ओळखलं आणि विष्णूला म्हणाला की तू देव आहेस. तू देव असताना सुद्धा माझ्यासारख्या पातिव्रत्यावर तू अत्याचार केलास, म्हणून तू पाषाण होशील. तुझं कसला हृदय, हा पाषाणी हृदय. तेव्हा महाविष्णूंनी स्वतःचं रूप धारण करून सांगितला, मी हृदय पाषाणी आहे, पण तुझं जे पुण्य आहे ते पापाच्या पाठीमागे असल्यामुळं हे धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणून मला हे रूप धारण करावं लागलं. तेव्हा सांगितल्यानंतर तिने पाषाण होऊन पडलं. पाषाण होऊन पडल्यानंतर महाविष्णू सांगितला, जे काय मी पाषाण आहे या पाषाणाला तुझे केस अर्पण केल्याशिवाय माझ्या पाषाणाला किंमत राहणार नाही, लक्षात ठेवा. असं विष्णूने वरदान दिला. तो पाषाण म्हणजे शाळीग्राम. शाळीग्रामचं तुळशीच्या लग्नाच्या वेळेस तुळशीबरोबर लग्न लावतो आपण, तो शाळीग्राम. तो तेव्हा तिने वरदान दिला आणि तो सांगितला, जेव्हा हे देह सोडशील तुझा आत्मा माझ्या मस्तकावर राहील आणि देह हे गंडकी नदी होईल आणि तिथे मी असेल. तू माझ्यावरनं ओलांडून जाशील. म्हणजे त्या गंडकी नदीमध्ये हे शाळीग्राम होऊन पडले आणि त्याच्यावरनं पाणी जाते आणि ते शाळीग्राम म्हणजे परमेश्वर साक्षात महाविष्णू आहेत आणि त्याच्याबरोबर आपण लग्न लावतो. कृष्णाबरोबर लग्न लावतो, तुळशीचं लग्न अगोदर लावतो आणि त्याच्यानंतर आपले लग्न होतात. अशी महाकायिका आहे. ह्या महाकायिकाच्या पाठीमागचा काहीतरी हेतू आहे. विष्णूला सुद्धा त्या तुळशीला महापद द्यावं लागलं. म्हणून आपल्या दारामध्ये एक तुळस असावी. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलात तर इतर झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात, ऑक्सिजन घेतात, पण एकमेव अशी वृक्ष आहे ती म्हणजे तुळस. ती ओझोन सोडते, ओझोन सोडते, कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. आणि ते ओझोन आपण नैवेद्य सुद्धा घेतो, नैवेद्याला परमेश्वराला समर्पित करायचा असतो, अर्पण करायचा असतो, नैवेद्य दाखवायचा असतो. किंवा ग्रहण काळामध्ये
पाण्यामध्ये आपण तुळस टाकतो, अन्नामध्ये तुळस टाकतो, धान्यामध्ये तुळस टाकतो, याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की ओझोन ही जंतूला नाश करणारी वस्तू आहे. वायू जी आहे जंतूला नाश करते आणि जेव्हा नैवेद्य अर्पित करतो त्यावेळेस ते जंतू त्या नैवेद्यावर कुठलेही जंतू बसू नये. तुम्ही बघा, घरामध्ये तुळस असेल, घराच्या परिसरामध्ये तुळस असेल, त्या घरामध्ये डास होत नाही, मच्छर होत नाही, पिसू होत नाही. त्याचं कारण एवढं आहे की ओझोन जी सोडते ना त्याच्यामध्ये जंतू मरतात, त्याच्यामध्ये जंतू मरतात. म्हणून ते नैवेद्यावर सुद्धा तुळस ठेवला जातो, धान्यामध्ये तुळस टाकलं जातं. ती ग्रहणाच्या काळामधलं जे सूर्याचे किरणाने ते ग्रहणाचा जो अपवित्र जो असतो, अपवित्रता नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या तुळशीमध्ये असते. आणि ते का असते तर ते ओझोन सोडते. तुळशीचे हे असे पुराणामध्ये सांगितलेलं आहे की त्याचेही नामाष्टक आहे, जे तुळशी अष्टक जे म्हणतो, वृंदावन आहे, पापनाशिनी आहे, अनेक नावं त्यामध्ये आहेत. आणि तुळससुद्धा 5 प्रकारची सांगितलेलं आहे. त्यामध्ये राम तुळस सांगितलेलं आहे, कृष्ण तुळस आहे, दहिद्र तुळससुद्धा आहे. तो दहिद्र तुळस म्हणजे आयुर्वेदिक आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये खूप महात्म्य आणि खूप सामर्थ्य त्यामध्ये तुळशीमध्ये आहे. आपण सुद्धा पूर्वीचे लोक पहा, किरकोळ काय पडसं खोकला असेल तर आपण तुळस ते वाटून किंवा तुळशीचा रस काढून ते तुळस प्यायला चमच्यावर द्यायचे. आता सहजसुद्धा काही आयुर्वेदाकडे लोक वळतात, खूप सुशिक्षित असताना सुद्धा लोक तुळशीकडे वळतात. तुळशीकडे वळण्याचा एकच हेतू आहे की आपल्या जवळ असलेले जे जंतू आहेत ते तोंडामध्ये जंतू तयार होतात, लाळ तयार होते. लाळ म्हणजे काय, जंतू तयार होते. ते जंतूला मारण्यासाठी सकाळच्या प्रहारी तुम्ही तुळस जर खाल्ली तर तुमचा लाळ कमी होते, तुमच्या घशामधले रोग कमी होतात, पडसा कमी होतो, खोकला कमी होतो. अशा बऱ्याच प्रकारचं त्यामध्ये विज्ञानाबरोबर अध्यात्म सुद्धा आहे. म्हणून तुळशीचं लग्न आता आलेलं आहे. आपण सगळ्यांनी विधिवत तुळशीचं लग्न करावं. विधिवत तुळशीचं लग्न केलात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. तुळस म्हणजे लक्ष्मी आहे, पापनाशिनी आहे, पापाला जवळ येऊ देणार नाही. कितीही जरी आपण भक्ती केला नसाल तर तुळशीच्या लग्नापासून जर भक्तीला सुरुवात केला तर आपल्या आयुष्यामध्ये वैकुंठ पद मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सामर्थ्य त्यामध्ये लक्षात ठेवा. वैकुंठ पद मिळण्याचं सामर्थ्य त्या तुळशीनं तुम्हाला मार्ग देईल. याच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून आपण जे हिंदू धर्म सनातन संस्कृतीप्रमाणे चालत आलेल्या ज्या प्रथा रीतरिवाज आहेत याला खंडित कुठेही करू नका, याला छेद कुठेही देऊ नका. आपली गाय घरामध्ये नसेल तर शेजारी गाय असेल तर शेजारच्या गायचं पूजन करा, शेजारच्या गायचं पूजन करा. त्या गायचं संध्याकाळचं आल्यानंतर, गाय उधळत आल्यानंतर वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे. कुठलाही ग्रंथ घ्या, गोमातेचं त्यामध्ये उल्लेख आल्याशिवाय ग्रंथ पूर्ण होणार नाही. तुळशीचं उल्लेख आल्याशिवाय ग्रंथ पूर्ण झालेले नाहीत. सगळ्यामध्ये वेदामध्ये तरी नारद मुनींनी सांगितलेलं आहे, वेदामध्ये कण्व नावाचा एक पर्व आहे. कण्व नावाचा एक पर्व आहे. त्या पर्वामध्ये सगळं त्यामध्ये तुळशीचं आलेलं आहे आणि गोमातेचं सुद्धा आलेलं आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांनी धर्माकडे वळा, संस्कृतीकडे वळा. ह्या संस्कृतीमुळे, या धर्मामुळे, सनातन परंपरेमुळे तुम्ही आम्ही आज एकत्र परत जमलो. परत लक्षात ठेवा, केवळ धर्माचं रक्षण केला म्हणून धर्म आपलं रक्षण केलं. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, धर्माने विवेक जागा होतो आणि विवेकाने धर्म आचरण होतो आणि धर्म आचरणाने आपलं रक्षण होतं. ही संस्कृती परंपरा आहे. म्हणून साधू संतांनी जी सांगितलेली प्रथा आहे, रीतरिवाज आहे, त्याला कुठेही छेद देऊ नका. गोपूजन झाला पाहिजे आणि तुळशीचं लग्न झाला पाहिजे. तुळशीच्या लग्नानंतर आपल्या कुटुंबामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. बोला ओम नमः शिवाय.